कारागृहात असताना देखील कराडची दादागिरी गुंडगिरी काही केल्या कमी होत नाही। संतोष देशमुखांच्या हत्येची आठवण करून देत या कराडनं आणखीन एक धमकी दिली आहे। ही धमकी त्यानं कुणाला दिली आणि या संदर्भात मीरा गित्तेंनी काय आरोप केलेला आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। आतमध्ये आहात म्हणून वाचलात। कराड गँगची महादेव गित्तेला धमकी। महादेव गित्तेच्या पत्नीचे गंभीर आरोप। सरपंच संतोष देशमुख हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड कारागृहात आहे। मात्र तुरुंगातही कराडच्या दहशतीची मालिका थांबवण्याचं नाव घेत नाही। त्यातच आता तुरुंगात झालेल्या मारहाणीनंतर वाल्मिक कराडनं आतमध्ये आत म्हणून वाचलात, नाही तर संतोष देशमुखांपेक्षा जास्त हाल करून मारलं असतं अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप महादेव गित्तेची पत्नी मीरा गित्तेंनी केलाय। आज 10 जणांनी येऊन जेलमध्ये असताना माझ्या नवऱ्याला जीव मारण्याचे प्रयत्न केले। त्याही ठिकाणी प्रशासन जर म्हणते काही झालेलं नाही तर सीसीटीव्ही फुटेज द्या आणि आम्हाला हे करा, शांत करा की काही असं झालेलं नाही म्हणून। त्या ठिकाणी सगळं काही झाल्याच्या नंतर मारत असताना सगळा काही प्रकार शांत झाल्यावर त्यातले संतोष भैयाचे मारेकरी अजूनही त्यांना काही कशाचाही पश्चाताप नाहीये। ते डायरेक्ट म्हणतात की आज आपण मदत आहेत, तुम्ही आणि आम्ही मदत आहेत म्हणून तुम्ही वाचलात। जर हेच तुम्ही बाहेर असतात तर संतोष देशमुखच्या जसा हाल करून मारले त्या प्रकारे तुम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त हाल करून तुम्हाला मारलं असतं। वाल्मिक कराड गँगनं सरपंच संतोष देशमुखांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली। या प्रकरणी कराड बीड कारागृहात आहे। मात्र बीड कारागृहात महादेव गित्ते गँग आणि कराड गँग मधील टोळी युद्ध समोर आले। त्यानंतर महादेव गित्ते आणि त्याच्या साथीदारांना संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सुल कारागृहात हलवण्यात आलं। मात्र महादेव गित्तेच्या पत्नी मीरा गित्तेंनी थेट कारागृह प्रशासनावर हल्लाबोल करत सीसीटीव्ही तपासण्याची मागणी केली। त्यामुळे कारागृहातील सीसीटीव्हीमुळे वाल्मिक कराड आणि तुरुंग प्रशासनाचा भांडाफोड होणार का याकडे लक्ष लागले। योगेश काशीसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।